राज ठाकरेंची सदिच्छा भेट राजकीय चर्चा नाही। तासाभराच्या भेटीनंतर मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। खरी खिचडी खाल्ली, राजकीय नाही, सामंतांची मिश्किल टिप्पणी। एकत्र येण्याच्या चर्चांनंतर दोन्ही ठाकरेंकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया नाही। टाळी दिली, आता चर्चेचं पहिलं पाऊल कोण टाकणार याची उत्सुकता। मुंबईतल्या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवारांचा संवाद। दोन्ही राष्ट्रवादी एकतेची मूठ कधी बांधणार याची उत्सुकता। मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकरांचा राजीनामा। स्थानिक विभाग प्रमुख आणि संघटकांबद्दल नाराजी। राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात बैठक। अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचा बैठकीत आढावा घेणार। आरोग्य विभागात काम करणारे लाडके भाऊ 7 महिन्यांपासून पगाराच्या प्रतीक्षेत। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींच्या पगारासाठी सरकारी कार्यालयात फेऱ्या। राज्यात आज किंवा उद्या मोठा बॉम्बस्फोट होण्याची धमकी। महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा मेल। पोलिसांकडून सर्वसामान्यांना सतर्कतेचे आदेश। पंतप्रधान मोदींचा सैन्याच्या शौर्याला सलाम। ऑपरेशन सिंदूर फक्त स्थगित, थांबलं नसल्याचं जाहीर। पुन्हा दहशतवादी हल्ला झाल्यास पाकिस्तानवर निर्णायक हल्ला होईल, मोदींचा इशारा। अण्वस्त्रांवरून ब्लॅकमेलिंग भारत सहन करणार नाही, मोदींनी पाकिस्तानला ठणकावलं। दहशतवाद, व्यापार आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही। पाकिस्तानसोबत चर्चा केवळ पाकव्याप्त काश्मीरवरच, मोदींची स्पष्टोक्ती। भाजपची आजपासून 23 मे पर्यंत तिरंगा यात्रा। ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी विविध भागात रॅली। वरिष्ठ नेते सहभागी होणार। वाशिममध्ये फेरीवाल्यासोबत झालेल्या किरकोळ वादातून 2 समुदायांमध्ये राडा। दगडफेक आणि गाड्यांची तोडफोड। शहरात तणावपूर्ण शांतता। राज्यातील 10वी बोर्डाचा निकाल थोड्याच वेळात जाहीर होणार। अधिकृत संकेतस्थळावर दुपारी 1 वाजल्यापासून निकाल ऑनलाईन पाहता येणार। भारत पाकिस्तान संघर्षामुळे स्थगित झालेले आयपीएलचे सामने 17 मे पासून पुन्हा सुरू होणार। 3 जूनला अंतिम सामना, बीसीसीआयची घोषणा। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नमस्कार।